हे बघा, काही विद्यार्थ्यांच्या ऍडमिट कार्ड पाहिल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. त्या जर तुमच्या लक्षात आल्या नसतील तर परीक्षेच्या शेवटच्या दिवशी खूप घाई होऊ शकते आणि तुमचं एक्झामचं जे स्वप्न आहे, जे मार्क्स तुम्हाला घ्यायचे, तर तिथं कुठेतरी अडचण येऊ शकते. बघा, आता मी जो व्हिडिओ बनवलेला होता ऍडमिट कार्डच्या लिंकचा, तर तो सकाळी जवळपास 6:15 वाजता अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना किंवा डाउनलोड केल्यावर, तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं पण व्यवस्थित जर चेक केलं नसेल, जसं या मुलांनी केलं, तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम फेस करायचं काम येऊ शकतं. तर त्यामुळे थोडं सविस्तर बघा. हा जो मुलगा आहे, अमय नावाचा विद्यार्थी या, तर अमयनं मला जवळपास सकाळी 6:23 एक व्हॉट्सअप मेसेज केलेला आहे. त्यानं ऍडमिट कार्डचं जे पीडीएफ आहे तर त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि जो प्रॉब्लेम त्याला आला तर त्यानं तो शेअर केला. असा प्रॉब्लेम तुमच्या सोबत सुद्धा येऊ शकतो. तुम्ही जर समजा ऍडमिट कार्ड व्यवस्थित बघितलं नसेल, डाउनलोड केलं, प्रिंट काढली, फाईलला लावून दिलं, असं करू नका. बघा व्यवस्थित काय झालेलं आहे. अमय, तुझ्या ऍडमिट कार्डवर सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. बघा, आता हे जे आता फोटो तर समजा तुमचा व्यवस्थित आला असेल का ब्लर आला असेल तर तो चेक करून घ्या. पण हे साईनचा बॉक्स बघा केवढा येतं आणि अमयची जी साईन आहे ती खूप लहान आली, एकदम छोटी, की जी दिसत पण नाही. म्हणजे झूम करून जर का पाहिली तर ब्लर होते. आणि जर समजा आपण त्याला व्यवस्थित त्या फॉर्मॅटमध्ये जर का ठेवलं, की ज्या फॉर्मॅटमध्ये आपण प्रिंट काढतो, तर त्या फॉर्मॅटमध्ये ती साईन दिसत पण नाही. तुम्ही तुमच्या ऍडमिट कार्डला ज्या साईनच्या ठिकाणी तुमची साईन केलेली होती अगोदर अपलोड करताना, तर ती साईन आणि ही साईन मॅच होते का? ती साईन लहान मोठी झालेली आहे का? खूप छोटी आहे का? नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या व्यतिरिक्त अजून एखादा प्रॉब्लेम असेल तर तो शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा याचा फायदा होईल. आता याच अमयच्या सारखंच अजून एक मेसेज आहे. हा मेसेज होता 6:23 पण दुसरा मेसेज परत आला, म्हणजे कंटिन्यू मेसेज सुरू आहे सकाळपासून. आणि तुम्हाला जर समजा आमच्या काउन्सिलर सोबत बोलायचं असेल तर सध्या 84 59 81 89 23 हा नंबर थोडा व्हॉट्सअपला मेसेज करा या नंबरला, की कॉल केला की तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवर कॉल करा, बोला व्यवस्थित, प्रॉब्लेम शेअर करा. आणि जर पुढे तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर जॉईन करा. म्हणजे असं नाही की तुम्ही कॉल केला म्हणजे काउन्सिलिंग घ्यावंच लागेल. पण आता हे सगळे आपले मुलं आहे, आपलं एक जे प्रॉब्लेम सध्या येत आहेत तर ते कुठेतरी दूर झाले पाहिजे एकमेकांचे. तर त्यामुळे शेअर करा तुमचे प्रॉब्लेम पण कमेंट बॉक्समध्ये. 7:02 हा स्क्रीनशॉट आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे पहा, ऍडमिट कार्ड डाउनलोड होत नाही आणि यांनी हा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवून दिला. त्या ज्या ठिकाणी लॉग इन केलं तर लॉग इन केल्याच्या नंतर लॉग इन आयडी पासवर्ड सगळे टाकले, तर हे स्क्रीनशॉट आलेला आहे यांचा. तुमच्या सोबत असं काही झालेलं होतं का? का झालं हे असं? तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण पुढं या व्हिडिओत घेणार आहे. पण हा मेसेज सुद्धा सकाळी 7:02 होता. आता पुढं याच दरम्यान युट्यूबला कमेंट आहे. बघा, 1 तासापूर्वीची जी कमेंट आहे, तर अशोक कुर्रे साहेब आहेत, तर यांनी एक मेसेज केलाय की एरर येतोय सर आणि रात्रीपासून मी ट्राय करतोय. रात्री उशिरा लिंक आलेली होती आणि हे सगळे विद्यार्थी थोडे घाबरलेले आहेत. म्हणजे हेच नाही, 3च नाहीत, तर अजून बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत की जे मला व्हॉट्सअपला आलेले, युट्यूबला कमेंट आहे. फक्त जास्त मी व्हिडिओची लेंथ वाढेल तर यासाठी पूर्ण ते प्रॉब्लेम घेणार नाही. पण हे जे प्रॉब्लेम्स आहे की एरर येतोय सर रात्रीपासून, आता हा मेसेज आहे पेड काउन्सिलिंग वाला, तुम्ही फक्त कॉल असा मेसेज करा, तुम्हाला कॉल येईल, नंतर जॉईन करायचं. तसं तुम्ही पेमेंट करू नका पेड काउन्सिलिंगचं. बघा, आता पुढचा विषय काय काय आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा, यामध्ये स्टुडंट का घाबरतात तर या विषयावर एकदा आपण फोकस करू. घाबरलेले आहे, सध्या पॅनिक सिच्युएशन आहे काही मुलांमध्ये. आणि जे निष्काळजीपणे करतायत, पालक असतील किंवा विद्यार्थी असतील, पीडीएफ डाउनलोड केलं, प्रिंट काढली, फाईल लावून दिली, विषय संपला, तर त्यांच्या बाबतीत मी बोलत नाही. पण त्यांनी थोडं आता अलर्ट व्हायचंय, कारण जर काही प्रॉब्लेम आला तर एक्झामच्या दिवशी प्रॉब्लेम येणार आहे, तर हे लक्षात ठेवा. आता बघा, स्टुडंट का घाबरलेले आहेत हे सध्या, की ज्यांनी काळजीपूर्वक पाहिला व्हिडिओ असेल किंवा पीडीएफ असेल, तर टेक्निकल प्रॉब्लेम मुळे हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे की ऍडमिट कार्डच डाउनलोड होऊन नाही राहिलं. हे नंबर 1चं. वेबसाईट एक तर क्रॅश व्हायला लागली, सर्व्हर डाऊन असा मेसेज यायला लागला. आणि एखाद्या वेळेस काय होतं, वेबसाईट चालती पण जे लॉग इन आयडी पासवर्ड आहे तर ते इनव्हॅलिड आहेत, रॉंग आहेत, असा मेसेज येतोय. मग आता या मुलांनी करायचं काय? जर 3 मेला पेपर आहे, 2 मे पर्यंत जर का ऍडमिट कार्डवर असाच मेसेज आला तर यांनी जायचं कुठं, कोणत्या ठिकाणी हेल्प मागायची, हा खूप मोठा प्रश्न आहे. नंतर पुढचं बघा, ऍडमिट कार्ड तर डाउनलोड केलं, हा जो प्रॉब्लेम आहे, ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं पण मोबाईलमध्ये ते ओपन होत नाही. तसं आपल्याला पीडीएफ सेंटरवर न्यायचं काम नाही, आपल्याला न्यावं लागते प्रिंट. पण मोबाईलमध्ये ते ओपन व्हायला पाहिजे.
याचा मिनिंग काय? एक तर मोबाईलचं स्टोरेज कमी पडलं किंवा तुमची फाईल करप्ट झाली. या दोनपैकी एखाद्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा, म्हणजे तुमचं पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल आणि ते ओपन व्हायलाच पाहिजे. आता आपण नेक्स्ट जो पॉइंट आहे तर तो बघूया, की आपण आता सध्या कोणकोणते 4 कामं करायला पाहिजे. थोडे महत्त्वाचे. पालक असाल, विद्यार्थी असाल, या 4 कामांवर नक्की फोकस करा. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिलं काम, लक्ष द्या थोडं, जे ॲडमिट कार्ड तुम्ही सध्या काढलेलं आहे, तर त्याच्यात 2, 3, 4, 5 प्रिंट काढून ठेवा. कलर प्रिंट काढा. असा काही रूल नाही एनटीएचा की कलरच पाहिजे. पण जो कलर आहे ना, कलर प्रिंटमध्येच ते पीडीएफ जे आहे आपण घेतलेलं, तर ते कलर प्रिंटमध्येच त्याला घेऊन टाका. जेणेकरून आपल्याला पुढं त्यावर काही ब्लर वगैरे काही दिसणार नाही. तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट जर का त्याला प्रिंट केलं, तर मग ते थोडं अस्पष्ट येऊ शकतं. त्यामुळे कलर प्रिंट घ्या. हा एक पहिला पॉइंट. आणि 2-3 का घ्यायच्या? कारण एक जर हरवली तर दुसरी कामात येते. आणि पुढं ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला जेव्हा कॉलेज जॉइन करायचं असतं, तर तेव्हा याचं पुन्हा काम पडतं. तर त्यामुळं शिल्लकच्या प्रिंट ठेवा. मी सांगतो 2-3 तुम्ही 4-5 घेऊन टाका. फाईलला राहू द्या. कारण नंतर लिंक अवेलेबल होईल याची गॅरंटी नसते. एकदा लिंक काढून टाकली एनटीएनं, की मग धावपळ होते. आता बघा दुसरा पॉइंट काय आहे, की जे काम आपल्याला करून ठेवायचं, फोटो आयडी प्रूफ आतापासून रेडी ठेवा. तुम्ही नेमकं कोणता फोटो आयडी प्रूफ वापरणार आहे? आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन कोणता आहे तुमच्याकडं? तर तो आतापासून करेक्ट आहे का? तर ते चेक करा. स्पेलिंग मिस्टेक आहे का? जन्मतारीख आहे का? सगळ्या गोष्टी. यानंतर तिसरं काम, आपल्या सेंटरचं लोकेशन. आता यात मागच्या वर्षी 2023 मध्ये, मागच्या वर्षी नाही 23 मध्ये मी मागच्या वर्षी अलर्ट केलं होतं सर्वांना, यावर्षी परत अलर्ट करतोय. 23 मध्ये काय प्रॉब्लेम झालेला होता? एका मुलाला परभणी सेंटर मिळालं. जे शाळेचं नाव होतं तर ते परभणी सेंटरचं होतं. पण झालं काय बघा, पॅरेंट्स, विद्यार्थी सगळे परभणीच्या त्या लोकेशनला पोहोचले. परभणीमध्ये गेल्याच्या नंतर समजलं की ते सेंटर परभणीला नाही, तर पूर्णा या शहरामध्ये, म्हणजे जवळपास 20 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर त्या परभणी शहरापासून आहे. तर त्यामुळे जर वेळेवर जर पोहोचले असते तर किती घाई झाली असती. दुसरा विषय परत मी तुम्हाला सांगतो, थोडा अलर्ट राहा. आता समजा आमचा बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे, लक्षात घ्या. तर बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये एक कॉलेजचं नाव आहे आर्यन लाहोटी. हे जे कॉलेज आहे बीएमएस वालं, तर हे बुलढाणा तुम्ही सर्च करा, हे बुलढाणा येतं. पण बुलढाण्याला आर्यन लाहोटी नावाचं कॉलेज नाही. बुलढाणा हा जिल्हा जो आहे, तर त्यामध्ये मेहकर तालुका आहे. त्या तालुका प्लेसला सुद्धा कॉलेज नाही आर्यन लाहोटी. आर्यन लाहोटी कॉलेज कुठे आहे? तर सुलतानपूरला, म्हणजे मेहकर पासून पण समोर जावं लागतं त्या साईडला. म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा जो रोड आहे, जालना रोड, तर त्या साईडला सुलतानपूर नावाचं गाव लागतं. तर तिथं हे कॉलेज आहे. पण जर तुम्ही सर्च केलं तर हे बुलढाणा या लोकेशनवर दाखवतं. असं तुमच्या बाबतीत पण होऊ शकतं. तर त्यामुळे गुगल मॅपवर पूर्ण विश्वास ठेवू नका. तुमचं सेंटर नेमकं कोणतं आहे थोडं अगोदर चेक करा. कोणत्या तिकडच्या नातेवाईकाला कॉल करा, कुठं मित्र असतील त्यांना विचारा. कारण एकदा जर का तुमची सुरुवातीपासून धावपळ सुरू झाली की तुमच्या पेपरचा एंड कसा होईल, तर हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता यानंतर पुढचं काम, हे जे हे 4 नंबरचं एक एक्झाम डेची चेकलिस्ट बनवा. याच्या चेकलिस्टचा व्हिडिओ मी 4-5 दिवसाच्या अगोदरच अपलोड केलेला आहे. तर तो एकदा नक्की बघा, की आपण सोबत काय काय न्यायला पाहिजे आणि काय काय न्यायला नको. शेवटच्या पॉइंटवर येतोय मी आता, की थोड्या बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्याला चेक करायच्या ऍडमिट कार्डवरच्या. सुरुवातीला तर तुम्ही तुमची सही चेक करा, तुमचा फोटो चेक करा. यानंतर फोटो जर ब्लर असेल, तुमचा फेस ओळखायला येत नसेल, तर मग काय करायचं सर? आता याला प्रॉब्लेमला सोल्युशन नेमकं काय? सगळ्यांसोबत हे नाहीये. तुम्ही मला पर्सनली एक तर इथं कमेंट पण करा आणि व्हॉट्सअप मेसेज पण करा. मी ज्या ठिकाणची लवकर समजा तुमची कमेंट रीड करेल, तर तिथंच तुम्हाला रिप्लाय देईल, पर्सनली देईल. ठीक आहे. त्यानंतर नावात जर काही स्पेलिंग मिस्टेक असतील, काही जन्मतारखेत बदल असेल, तुमचं जेंडर बदललेलं असेल, तर यासाठी सुद्धा तुम्ही दोन्ही ठिकाणी मला क्वेश्चन टाकून ठेवा आजपासूनच. म्हणजे आजच तुम्हाला मी रिप्लाय देतो. जिकडचं पण लवकर मला बघायला मिळालं नोटिफिकेशन मध्ये, लगेच तिकडे तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.